सरकारच्या धोरणांवर राजू शेट्टींची टीका। धाराशिव येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी भेट दिली। यावेळी त्यांनी सरकारच्या धोरणांवर संताप व्यक्त करत टीका केली आहे। राजू शेट्टी म्हणाले की दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत न दिल्यास सत्ताधाऱ्यांना दिवाळी साजरी करण्याची संधी मिळणार नाही। त्यांनी प्रशासनाला त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष देण्याचे आवाहन केले। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला आहे। 12 जिल्ह्यातले शेतकरी तर विरोध करतायतच, पण बाकीचेही करतायत। त्याचं कारण अनावश्यक हा बोजा आहे। याच्यामध्ये 50,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार व्हायला लागलेला आहे। 50,000 कोटीचा थेट ढपला पाडला जाणार आहे। कारण जो रस्ता 35 ते 40 हजार कोटीमध्ये व्हायला पाहिजे तो 86,000 कोटीमध्ये व्हायला लागलेला आहे। आणि हा जो 50,000 कोटी रुपयाचा ढपला पाडायचा आहे त्यासाठी त्यांना शक्तीपीठ महामार्ग करायचा आहे। आणि त्यासाठी सगळ्यात महाग कर्ज घेऊन तातडीनं 20,000 कोटी रुपयाची तरतूद भूमी अधिग्रहणासाठी केली आहे। पण शेतकरी मात्र जमीन द्यायला तयार नाही, कारण 27,000 एकर जमीन जाणार आहे, त्यातली 25,000 एकर जमीन ही बागायत आहे। एका बाजूला सरकारचं धोरण आहे जास्तीत जास्त जमीन सिंचनाखाली आणायचं, आणि दुसऱ्या बाजूला राज्य सरकारचं धोरण आहे सिंचनाखालची जमीन रस्त्याकाठला काढून घ्यायची, कारण त्यांना त्यातला 50,000 कोटी रुपयाचा ढपला पाडायचा आहे। आणि याला 20,000 कोटी आहेत, बाजूला ठेवा तो शक्तीपीठ महामार्ग, कारण त्याला समांतर असणारा नागपूर रत्नागिरी जो राष्ट्रीय महामार्ग आहे तोच पूर्ण क्षमतेनं आज चालत नाही। 60 किलोमीटरला एक टोल आहे, त्या टोलवर दररोज 40 लाख रुपये टोल वसूल व्हायला पाहिजे, पण तिथं जेमतेम 7 ते 8 लाख रुपये टोल वसूल व्हायला लागला आहे। म्हणजे क्षमतेच्या केवळ 25% रस्ता चालू आहे। मग त्याला समांतर राज्य सरकारचा दुसरा रस्ता कशासाठी? आणि त्यामुळं हे 20,000 कोटी जे काही तुम्ही महागड्या दरात कर्ज काढून उपलब्ध केलेले आहेत ते पहिल्यांदा पूरग्रस्तांना द्या, ते दिवाळीच्या आधी द्या। आणि ते जर नाही झालं तर कुठल्या मुख्यमंत्र्याला, दोन्ही उपमुख्यमंत्र्याला, मंत्र्यांना, कलेक्टरला, तहसीलदारला, कुठल्या सरकारी अधिकाऱ्याला आम्ही दिवाळी साजरी करून देणार नाही।